सर्वप्रथम श्री गणेशाय नमः. सर्व माझ्या महाराष्ट्रातील 10वी मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी आपण एक उपक्रम हाती घेतलेला आहे. गोरगरीब परिस्थितीमधला विद्यार्थी तो शिकला पाहिजे, तो खूप मोठा झाला पाहिजे आणि त्याने चांगले मार्क मिळवले पाहिजे. त्याच्यासाठी मी तुमच्यासाठी कमी वेळामध्ये पेपर स्ट्रॅटर्जीनुसार अवघ्या 1 महिन्याच्या आत अभ्यास करून आपण मार्क मिळवू शकतो. व ते कसे व काय करावे लागेल, तुम्हाला याच्यासाठी काय त्याग करावा लागेल हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे जे तुमच्या समोर हे पुस्तक दिसतंय हे पहा, किती छान पुस्तक आहे ना, आहे ना छान. मी तुमचा अंकुश सर तुमच्यासाठी व गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपक्रम हाती घेतलेला आहे. कमी वेळामध्ये कमीत कमी टॉपिक करून आपण कसे चांगले मार्क मिळवू शकतो यासाठी मी घेऊन आलेलो आहे हा नवीन उपक्रम. चला मग पाहूया. विज्ञान आणि तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर मग पहा सर्व माझ्या विद्यार्थ्यांनो, हे बुक आहे ना. आता ह्या बुक मध्ये पहा, आपल्याला एकंदरीत पूर्ण टॉपिक किती आहेत बेटा? 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती टॉपिक आहेत? 10. तर मग 10 टॉपिक पैकी आपल्याला करावयाचे किती टॉपिक आहेत? व कमी वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायचे आहेत. त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? तर पहा, हे पहा इकडे, तुम्हाला मी सांगतो. इकडे बघा, पेपरची स्ट्रॅटर्जी काय आहे आणि काय नाही ते. सर्वप्रथम सगळ्यांनी ग्रॅव्हिटेशन हा टॉपिक करायचा आहे, ते मी तुम्हाला चांगलं शिकवणारच आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, त्यानंतर लेन्सेस आणि स्पेस मिशन. विद्यार्थी मित्रांनो, हे 5 टॉपिक कशाच्या रिलेटेड आहेत? फिजिक्सच्या रिलेटेड आहेत. कशाच्या रिलेटेड आहेत? फिजिक्सच्या रिलेटेड आहेत. आणि या फिजिक्सच्या रिलेटेड असल्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास, कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास. आणि हा आहे फिजिक्सचे क्वेश्चन. आणि तर मग बघा, पहिला टॉपिक, ज्या टॉपिकचं नाव आहे पार्ट फर्स्ट मध्ये ग्रॅव्हिटेशन. आता तुम्ही म्हणसाल ग्रॅव्हिटेशन खूप अवघड आहे. तर आपल्याला माहितच आहे, न्यूटन भाऊ आपल्याला माहित आहे, न्यूटन भाऊची स्टोरी माहित आहे. न्यूटन भाऊनं काय केलं माहित आहे? तो एका झाडाखाली बसला. ते झाड होतं ऍपलचं. काय झालं विद्यार्थी मित्रांनो? एक ऍपल वरून खाली पडला. आता आमच्यासारखा विद्यार्थी असला तर काय केलं असता? ऍपल घेऊन खाऊन टाकला असता. ना फिजिक्स ना सायन्स काहीच बनलं नसेल. पण सायंटिस्ट थोडे वेडे असतात. एखाद्या गोष्टी मागे, एखाद्या प्रयोगामागे, एखाद्या रिसर्च मागे, म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळवण्यासाठी खूप सारे प्रयत्न करून हे ग्रॅव्हिटेशन दिलेलं आहे. तर मग ग्रॅव्हिटेशन हा पहिला टॉपिक जास्तीत जास्त मार्काला आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा पण करंटच्या रिलेटेड टॉपिक आहे. खूप सोपा टॉपिक आहे, अत्यंत चांगला टॉपिक आहे, इझी गोईंग जाणारा टॉपिक आहे. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता हा तर टॉपिक आपण येता 9वी पासून शिकत आहात, हो की नाही विद्यार्थी मित्रांनो? येता 9वी पासून शिकत आहात. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर लेन्सेस हा पण टॉपिक आपण येता 9वी पासून शिकत आहात, हो ना? मग लास्टला स्पेस मिशन. बघा पुस्तकवाला किती छान आहे. सर्वप्रथम आपल्याला जमिनीवर ठेवलं म्हणजे ग्रॅव्हिटेशन केलं, आणि लास्टला सर्वात वर नेलंय म्हणजे स्पेस मिशन दिले, अवकाश मोहीम केली. पहिलं गुरुत्वाकर्षण. पण आमच्या लेकरांना कोणतं आकर्षण आहे सांगता येत नाही. गुरुचं आकर्षण असणारा विद्यार्थी जगामध्ये टॉप बनतो. ना 4G ना 5G, ओनली गुरुजी. मग गुरुजीसाठी इकडे बघ बाप्या, इकडे बघ. ग्रॅव्हिटेशन. दुसरा टॉपिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तिसरा टॉपिक रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. चौथा टॉपिक लेन्सेस. आणि 5वा टॉपिक स्पेस मिशन. असे किती टॉपिक शिकायचे? फक्त बाळा 5च. किती टॉपिक? 5च. आणि 5च टॉपिक शिकून तुला
जास्तीत जास्त विचार करा, भाग 1 किती मार्काचं असतं बेटा? 40. त्यापैकी फक्त आणि फक्त फिजिक्सचे, मी काय म्हणतो ऐका, फिजिक्सचे 5च टॉपिक शिकून आपण किती मार्क मिळवू शकतो? 30. मग तुम्ही म्हणता सर आमचे 10 मार्क कटवायचे नाहीत, जाऊ द्यायचे नाहीत 10 मार्क पण. मग 10 मार्क पण जाऊ द्यायचे नसेल तर मग आपल्याला हा छोटा टॉपिक हीट नावाचा, उष्णता, आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत, थंडी वाजत आहेत, पण थंडीमध्ये आपल्याला हीट करायचं आहे. काय करायचंय बावड्या? हीट करायचंय. हीट टॉपिक करा. आता सगळ्यांनी हा टॉपिक तर केला असेल, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कारण नवीन नवीन 10वी सुरुवात झालेली असते भाऊ, तेव्हा विद्यार्थी जोश न हाऊ टू जोश सारखं करत असतात. मग विद्यार्थी मित्रांनो, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट, अहो तो तर टॉपिक एक स्टोरी टाईप आहे. कसं आहे? स्टोरी टाईप आहे. मग स्टोरी टाईप टॉपिक आहे म्हणून याला एकदम इझी गोईंग, सोप्या पद्धतीत मी तुम्हाला शिकवणार आहे. मग मी असताना कशाला काळजी करता विद्यार्थी मित्रांनो? कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मार्क घेण्यासाठी मी तुमच्यासाठी दररोज संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह येणार आहे. हो ना भावड्या? मग लाईव्ह येणार की नाही? कारण गोरगरीब परिस्थितीमधला विद्यार्थी शिकला पाहिजे, तो या कॉम्पिटिशन मध्ये राहायला पाहिजे. आणि हे जग पूर्ण कॉम्पिटिशनचं आहे. असंच आपण भाग 2 मध्ये डार्विन या महाशयाने सांगितलेलं आहे, सर्व्हायव्हल टू फिटेस्ट. जे स्ट्रॉंग राहणार आहे तेच जगणार आहे या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये. आणि कॉम्पिटिशनच्या युगामध्ये प्रत्येक विद्यार्थी राहायला पाहिजे, टिकला पाहिजे. म्हणून आपण हे उपक्रम हाती घेतलेला आहे भावड्या. आपल्याला आउट ऑफ मार्क घ्यायचे की नाही? तर मग तयार राहत राहा. रोज संध्याकाळी 8 वाजता मी तुमचा अंकुश सर येणार आहे. भाग 1, भाग 2, सायन्स पार्ट 1, सायन्स पार्ट 2. ओके, अंकुश सर